घडामोड बीडमधनं जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतनं एक महत्त्वाची घडामोड आहे। धनंजय मुंडे पालकमंत्री असताना जे घोटाळे झालेले आहेत त्याबाबतचा आरोप सुरेश धस करत होते आणि त्या संदर्भातील पुराव्यांचा पेन ड्राईव्ह सुरेश धस यांनी अजित पवारांना दिलेला आहे। धस यांनी पुरावे सादर केल्यानंतर बैठकीत शांत ठरल्याचं सूत्रांकडून कळतंय। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी दत्ता कानवटे यांच्याकडनं। दत्ता, जसं धसांनी म्हटलं होतं तसा पेन ड्राईव्ह त्यांनी अजित पवारांकडे दिला, पुढे काय झालं बैठकीत? नक्कीच श्रुती, बीडची आजची डीपीडीसीची बैठक वादळी ठरणार असं आधीच सांगितलं जात होतं। त्यानुसारच या सगळ्या घडामोडी या ठिकाणी घडत असताना आपल्याला पाहायला मिळतंय। धनंजय मुंडे यांचं बीडचं पालकमंत्रीपद हुकलं होतं, मात्र मागच्या वेळेला ज्यावेळेला धनंजय मुंडे हे पालकमंत्री होते त्यावेळेला त्यांच्या कारकिर्दीत 37,70,00,000 रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला होता। या संदर्भात अजित पवारांना विचारलं असता त्यांनी पुरावे दिले तर कारवाई करू अशा स्वरूपाची प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली होती। त्याला धरूनच सुरेश धस यांनी अजित पवारांकडे या सगळ्या पुराव्यांचा जो पेन ड्राईव्ह आहे तो दिलेला आहे। तो पेन ड्राईव्ह त्यांनी अजित पवारांनी घेतल्यानंतर काही काळ त्या ठिकाणी गोंगाट निर्माण झाला होता, मात्र अजित पवारांनी आवाज चढवत बैठक पुन्हा सुरू केली। त्यामुळे बैठकीमध्ये शांतता पसरल्याची सुद्धा माहिती समोर येते। मात्र धनंजय मुंडे यांच्या विरोधातले जे काही घोटाळ्याचे पुरावे आहेत त्या सगळ्या घोटाळ्याच्या पुराव्याचा पेन ड्राईव्ह अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे। त्यामुळे अजित पवार हा पेन ड्राईव्ह कधी पाहणार, त्याच्यातले पुरावे कसे तपासणार आणि जर पुरावे सत्य असतील तर धनंजय मुंडेंवरती खरंच कारवाई होणार का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। मात्र सुरेश धस यांनी ठरल्याप्रमाणे पुराव्यांचा पेन ड्राईव्ह जो आहे तो अजित पवारांकडे सुपूर्द केलेला आहे। त्यामुळे या बैठकीमधली पहिली वादळी घडामोड जी आहे ती सुरेश धस यांनी दिलेल्या पेन ड्राईव्हमुळे घडली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आता सध्या बैठक आणखी समोर पुढे सुरू आहे। याच बैठकीमध्ये धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे सुद्धा आमने सामने येण्याची शक्यता आहे। त्यामुळे सुद्धा काही घटना घडतात का, वातावरण तणावाचं बनतंय का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र जी वादळी ठरणार असलेली बीडची डीपीडीसीची बैठक आहे ती सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। श्रुती, नक्कीच बैठकीबद्दलचे अपडेट्स घेत राहणार आहोतच। तुर्तास धन्यवाद दत्ता, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर या बैठकीआधी धस यांनी या पेनड्राईव्ह बद्दल नेमकं काय म्हटलेलं होतं, दुसरीकडे अजित पवारांनी या बैठकीआधी नेमके कोणत्या मुद्द्यांवरून इशारे दिलेले होते ते सगळं जाणून घेऊया। बीडच्या परिसरामध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या सध्या पेपरला आपण वाचत असतो। त्याच्यामध्ये जिथं तथ्य असेल तिथं संबंधितांच्यावर कारवाई केली जाईल, जिथं तथ्य नसेल त्या संदर्भामध्ये कारवाई करण्याचा प्रश्न येणार नाही। तथ्य असेल तरच कारवाई करावी अशी विनंती दादांना आम्ही करणार। बिगर तथ्याचं नाही आणि मी बिगर तथ्याचं बोलतच नाही। आज ते डॉक्युमेंट आणि मी त्याची सीडी जे आहे ते काय म्हणतात लिंक पेन ड्राईव्ह, त्याचं पेन ड्राईव्ह त्यांच्याकडे देणार। आज काही पुरावे देणार आहे तुम्ही दादांना? अहो पेन ड्राईव्ह सगळेच पुरावे आहेत ना त्याचे। खंडणी जर मागितली तर आका की जय हो।